अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत धनतेरसला म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा मांडणी कशी करायची आहे, कोणत्या सेवा करायच्या आहेत. बघा, या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवाची पूजा करायची असते. का करायची असते तर धन्वंतरी देवता हे आपल्या आरोग्याचे देवता आहेत. तसेच ते भगवान विष्णूंचे 24वे अवतार आहेत. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं म्हणून आपल्याला ही पूजा मांडणी करून आपल्याला काही सेवा करायच्या असतात. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातल्या धनधान्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. आपल्या घरात काही आयुर्वेदिक औषधे असतील तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. तर चला आपण थोडक्यात बघूया की धनत्रयोदशी दिवशी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत. अगदी साध्या सोप्या आणि योग्य पद्धतीने आपण पूजा मांडणी कशी करायची ते बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात प्रथम मी इथे धन्वंतरी देवाचा फोटो ठेवून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर तुम्ही तो नक्की ठेवा. त्याचबरोबर तुमच्याकडे भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही ठेवू शकता. बघा, तुमच्याकडे जर हा धन्वंतरी देवाचा फोटो जर नसेल तर तुम्ही धन्वंतरी देवाची सुपारी स्वरूपात सुद्धा तुम्ही स्थापना करू शकतात. तांदळावर सुपारी ठेवून तुम्ही त्यांची स्थापना करू शकता किंवा विड्यावर सुद्धा सुपारी ठेवून तुम्ही धन्वंतरी देवाची स्थापना करू शकता. आता बघा, इथे कलश मी ठेवलेला आहे. कलश कसा स्थापन करायचा आहे तुम्हाला माहीत असेलच, तरीही मी एकदा सांगते की तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक नाणं, एक सुपारी, हळद, कुंकू, अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यावर तुम्हाला विड्याचे 5 पानं, त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला श्रीफळ ठेवायचं आहे. खाली तुम्हाला तांदळाची रास ठेवायची असते आणि त्याला तुम्हाला स्वस्तिक आणि कुंकवाने 5 बोटं तुम्हाला काढायची असतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला कलश स्थापन करून घ्यायचा आहे. आणि बघा, आता आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. आपल्या देवघराची गणपती बाप्पाची मूर्ती असते, तिची आपल्याला इथे स्थापना करायची आहे. स्थापना करण्याच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो. तुम्ही अभिषेक दूध आणि पाण्याने सुद्धा करू शकता किंवा पाण्याने सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा असतो 11 वेळेस. ओम गण गणपते नमः, 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 ओम गण गणपते नमः असं तुम्हाला 11 वेळेस जप करून तुम्हाला ती मूर्ती तुम्ही तांदळावर सुद्धा ठेवू शकता किंवा विड्याच्या पानावर सुद्धा तुम्ही मूर्ती ठेवू शकता. जर तुम्ही सुपारी घेणार असाल गणपती बाप्पाची आणि लक्ष्मी मातेची तर तुम्ही ती विड्यावरच ठेवा, विड्यांच्या पानावर. पण जर तुमच्याकडे मूर्ती असेल गणपती बाप्पा आणि लक्ष्मी मातेची तर ती तुम्ही फक्त तांदळावर जरी ठेवली तरी चालणार आहे. आता गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन आपण याची तिथे स्थापना करून घेऊ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. बघा, त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मूर्तीची तुम्हाला स्थापना करायची असते. आता लक्ष्मी मातेच्या मूर्तीची स्थापना करताना सगळ्यात प्रथम लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा असतो. अभिषेक करताना तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळेस जप करून तुम्हाला ही मूर्ती स्वच्छ पुसून तांदळावर किंवा विड्याच्या पानावर तिथे तुम्हाला ठेवून घ्यायची आहे. खाली थोडेसे तांदूळ टाकून त्यावर तुम्हाला हळद कुंकू टाकायचं आहे आणि त्यावर तुम्हाला मूर्ती आपली लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे. आता बघा, गणपती बाप्पाला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर जो धन्वंतरी देवाचा आपण फोटो ठेवला आहे त्यांना सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. ओम श्री धन्वंतरे नमः, ओम श्री धन्वंतरे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः.
त्याचबरोबर आपण धन्वंतरी देवताला सुद्धा फुले वाहून घेऊया। तर बघा, आपल्याला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो। तर बघा, तुम्हाला तुमच्या घरातली जी काही धान्य अवेलेबल असतील 5 किंवा 7 या प्रमाणात तुम्हाला ते ठेवायचे असतात। तुम्ही असे बोळक्यांमध्ये भरून, कुठे कुठे याला सुगड म्हणतात, याच्या सुद्धा भरून तुम्ही ठेवू शकता किंवा वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता। त्यानंतर या धान्यांना सुद्धा तुम्हाला फुले वाहून घ्यायची आहेत। या दिवशी सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे धने आणि गुळाला असतं। तर बघा, या दिवशी नैवेद्य म्हणून धने आणि गुळाला खूप जास्त महत्त्व आहे। दुसऱ्या कोणताही नैवेद्य नाही दाखवला तरी चालेल, पण धने या दिवशी खूप महत्त्वाचे आहेत। आणि धने या दिवशी लक्ष्मी स्वरूप आहेत, त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर कोणी धने मागितले तर कोणालाही देऊ नका, कारण ती तुमच्या घरची लक्ष्मी असते, लक्षात घ्या। खाली चौकोन करून पाण्याने तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे। आता बघा, या दिवशी तुमच्या घरात जे काही धन अवेलेबल असेल, जसं की दागिने तुमच्या घरात जे काही अवेलेबल असेल किंवा काही कॅश तुमच्या घरात अवेलेबल असेल, तर तुम्ही या दिवशी ती पूजेमध्ये ठेवू शकता। त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते, कारण आपण या दिवशी धन आणि धान्यांची पूजा करत असतो। आपल्या घरामध्ये धन धान्य कधीही कमी पडू नये, आपल्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती ही निरोगी, आनंदी, सुखी, समाधानी असावी, तिला दीर्घायुष्य लाभावं, त्यासाठी आपल्याला ही पूजा करायची असते। तर या दिवशी तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे पंथीला आहे। पंथीला सुद्धा तुम्ही हळद कुंकू अक्षदा वाहून घ्या, त्याचबरोबर फुलं वाहून घ्या। आणि जे काही तुम्ही धन ठेवलं आहे, तुमचं दागिने किंवा पैसे, त्याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा वाहून त्याची तुम्हाला पूजा करायची असते, लक्षात घ्या। तर अगदी अशा साध्या सोप्यापर्यंत तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे। आता बघा, ही पूजा मांडणी झाल्यावर तुम्हाला काही सेवा करायच्या असतात। त्या सेवा म्हणजे कोणत्या? तर तुम्हाला एक वेळेस रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे। बघा, लक्षात ठेवा, लिहून घ्या। तुम्हाला नाही समजलं, नाही तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही लिहून घ्या, किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिहून देईल। तर तुम्हाला एक वेळेस रामरक्षा स्तोत्र वाचायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक वेळेस गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे। एक वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक वाचायचं आहे। आणि बघा, तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम या दिवशी म्हणायचं आहे। स्तोत्र नाही, फक्त विष्णू सहस्त्रनाम, म्हणजे जी विष्णूंची 1000 नावे आहेत ती तुम्हाला या दिवशी म्हणायची असतात, जी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे। त्यानंतर तुम्हाला या दिवशी धन्वंतरी मंत्राची एक माळ जप करायचा असतो। आता धन्वंतरी मंत्र कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते, तुम्ही तो लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। मी तुम्हाला स्क्रीनवर तो लिहून देत आहे। धन्वंतरी मंत्र असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्वमय विनाशाय त्रैलोक्यनाथाय महाविष्णवे स्वाहा। हा जो धन्वंतरी मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे। तर तुम्हाला या दिवशी या सेवा करायच्या आहे, नक्की करा। तुम्ही नक्की या दिवशी ही पूजा मांडणी करून सेवा कराल अशी मी तुमच्याकडे आशा व्यक्त करते। धनत्रयोदशीचा हा दिवस एका गोष्टीची स्मृती म्हणून पाळला जातो। क्षीरसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली, त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडले। श्यामवर्ण माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा अभयकर म्हणून आश्वासन देत असलेली धन्वंतरीची मूर्ती आहे। यांच्यामुळे आयुर्वेदाचा विकास झाला, म्हणून त्यांना आदिदेव, अमृतयोनी, सुधापाणी अशा नावानेही ओळखले जाते। भगवान विष्णूंच्या 24व्या अवतारात धन्वंतरीची गणना होते। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे, याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सुद्धा सांगितली। तर नक्की करा, अगदी साध्या सोपी पद्धत आहे पूजा मांडण्याची, नक्की करा, फार काही लागणार नाही। तुमच्याकडे धन्वंतरी देवाचा फोटो असेल तर तुम्ही ठेवून घ्या, नसेल फोटो तर तुम्ही त्याची सुपारी स्वरूपात स्थापना करा। तांदळावर किंवा विड्याच्या पानावर तुम्ही सुपारी स्वरूपात धन्वंतरी देवाची स्थापना करू शकता या पूजा मांडणीमध्ये। तर अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे।
तर बघा, यानंतर तुम्हाला धन्वंतरी देवाची आरती करायची असते। पूजा मांडणी करून झाल्या, सेवा करून झाल्या की तुम्हाला आरती करायची असते। आता आरती कसली करायची? आरती तुम्हाला गणपती बाप्पाची, महालक्ष्मीची, त्याचप्रमाणे धन्वंतरी देवाची तुम्हाला जर आरती मिळाली तर तुम्ही नक्की करा। धन्वंतरी देवाची आरती तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल। जर नाही मिळाली तर फक्त गणपती बाप्पाची, महालक्ष्मी मातेची आणि आपल्या स्वामींची आरती करायला विसरू नका। तर चला, ही खूप महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी समाजचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।